कोणताही कायदा जेव्हा ड्राफ्ट होतो त्यावेळेला त्या कायद्यामध्ये जे काही गोष्टी आपण इन्क्लूड करू शकतो त्या सगळ्या जर केल्या तर त्या कायद्यामध्ये कमी लॅक्युनाज निघतात, म्हणजेच कमी पळवाटा निघतात. 2026चा फ्रीडम ऑफ रिलिजन ॲक्ट जो बनवण्यात आलेला आहे, महाराष्ट्रामध्ये बनवण्यात आलेला आहे आणि छत्तीसगडमध्ये बनवलेला आहे, त्या कायद्यामध्ये ज्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्याबद्दल आपण आज पाहूयात आणि त्यामध्ये किती लॅक्युनज निघू शकतात ते आपण पाहूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही त्यांनी सांगितलेली आहे की त्यांनी पनिशमेंट्स खूप जास्त सिव्हिअर ठेवलेल्या आहेत. एक गोष्ट कायदा बनवणाऱ्यांनी नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की कायद्यामध्ये खूप मोठी शिक्षा दिली म्हणजे तो कायदा चांगला चालेल असं ही जी कन्सेप्ट आहे ना ती खूप जास्त चुकीची आहे. खूप शिक्षा दिली म्हणजे लोक घाबरतात असं नसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये जो वर्ड लिहून ठेवलेला आहे तो म्हणजे कन्सर्न घेत असतानाच्या ज्या काही प्रिकॉशन्स आहेत त्या प्रिकॉशन्स घेतलेल्या आहेत का याबद्दल तिथे चर्चा केलेली आहे. कोणताही व्यक्ती सपोज आपण एक सिच्युएशन घेऊयात की एक मुलगी आहे आणि तिला एक मुलगा अप्रोच होतोय आणि तो म्हणतोय की माझं हिंदू नाव आहे. त्याने तिचं हिंदू नाव सांगितलं. हिंदू नाव सांगितल्यानंतर त्याने त्याची पूर्ण आयडेंटिटी हिंदू सांगितली आणि जेव्हा ती त्याच्या पूर्ण प्रेमामध्ये गेली आहे, तिची ओळख झाली आहे, तिला सवय झाली आहे त्याची आणि मग तो सांगतोय की मी हिंदू नाही, मी मुस्लिम आहे. मग रडापड करून पाया पडून तिची कन्सर्न घेतली जाते. मग लक्षात घ्या ह्या कन्सर्नला आपण काय म्हणतो. तिथे असं सांगितलं की ॲफिडेव्हिट्स बनवावं लागेल, ॲफिडेव्हिटच्या शब्देवर तुम्हाला सांगावं लागेल की माझी कन्सर्न खरी आहे. अरे पण जी कन्सर्न तुम्ही ॲफिडेव्हिटवर घेत आहात ती कन्सर्नच्या पाठीमागचं जी काही हिस्ट्री आहे ती हिस्ट्रीच मॅनिप्युलेटेड आहे ना. ती कन्सर्न घेण्याचा जो बेस आहे तो बेसच जर चुकीचा असला तर तुम्ही ॲफिडेव्हिटवरती जी कन्सर्न घेताय त्या कन्सर्नचा काय उपयोग राहणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याच्यामध्ये सरळ असं सांगितलेलं आहे की समजा कोणती मुलगी आहे आणि कोणता मुलगा आहे, हिंदू नाव सांगितलेलं आहे आणि तो तिच्यासोबत फिजिकल झालेला आहे. कोणतीही स्त्री जेव्हा हिंदू म्हणून त्या व्यक्तीसोबत जाते, फिजिकल होते, त्यानंतर जर तिला कळतं की तो मुस्लिम आहे आणि अनावधानाने तिला त्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्याच लागणार आहे. मग हे कन्सर्न कोणत्या ॲम्बिटमध्ये तुम्ही आणणार आहात. या कन्सर्नला किती चुकीचं सांगितलं जातं. आज आपण संभाजीनगरमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक पूर्ण 2 महिन्याच्या सर्वेमध्ये 40 मुली अशा आहेत ज्या ॲबॉर्शनसाठी हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट आहेत. सर्वे केल्यानंतर लक्षात आलं की 40 मुली अशा आहेत ज्या मुली कन्व्हर्जनच्या नावाखाली प्रेग्नेंट आहेत. मग अशी कन्सर्न तुम्ही त्या व्यक्तीला प्रेग्नेंट करत आहात आणि मग तिचं कन्सर्न घेत आहात. मग या कन्सर्नला तुम्ही कोणतं कन्सर्न सांगणार आहात, त्या कन्सर्नला तुम्ही काय नाव देणार आहात. आणि अशा प्रकारच्या ह्या कन्सेंटला जर ॲफिडेव्हिटनं सुद्धा जर शपथ घेतली तर त्या शपथेचा काय उपयोग राहणार आहे. ह्या गोष्टीचा सुद्धा हे कायदा बनवत असताना विचार केला पाहिजे होता. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या रिलिजनमध्ये तुम्ही जाताय, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो किंवा कोणत्याही रिलिजनमध्ये जेव्हा तुम्ही जाताय तेव्हा तुमच्या रिलिजनचा सगळी माहिती तुम्ही त्या व्यक्तीला दिली आहे का ह्या गोष्टीचं सुद्धा एक ॲफिडेव्हिट बनवलं पाहिजे ना. त्या रिलिजनमध्ये मांस खातात, त्या रिलिजनमध्ये अशा प्रकारच्या दारू चालते, त्या रिलिजनमध्ये शिवीगाळ चालते, त्या रिलिजनमध्ये कोणता कल्चर मान्य केला जात नसतो, त्या रिलिजनमध्ये 4-4 बायका चालतात. माझ्या काउन्सिलिंगमध्ये येणाऱ्या 100% मुलींचं प्रॉब्लेम हीच आहे की जेव्हा त्या रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा तिला सांगितलं जातं की तू रिलिजन नाही बदलायचं, मी तुझं रिलिजन बदलू देणार नाही, तुला जर हिंदू राहायचं असेल तर तू हिंदू राहू शकतेस. पण हे मग तिला कधी सांगितलं जातं की एकदा का कोणत्या आपलं पुरुषप्रधान संस्कृती आहे, ज्या मुलाशी आपलं लग्न होईल त्याच मुलाचा धर्म त्या बाईचा होऊन जातो. हे तिला कोण सांगणार आहे किंवा कसं तिला सांगितलं जाणार आहे. काही दिवस तिचं मन पालटण्यासाठी घरामध्ये पूजा अर्चा केली जाते, तिच्या मनासारखं तिचा घरामध्ये देव ठेवले जातात, त्याची पूजा तिला करू दिली जाते. पण 5 टाईम नमाज तिच्या कानावरती पडतात अशा एरियामध्ये तिला ठेवलं जातं. साहजिकच नंतर तिचं मॅन्युप्युलेट होतं आणि तिच्या वागण्यामध्ये फरक पडतो. ह्या गोष्टी कुणी कन्सिडर्ड करणार आहे, ह्या गोष्टींचा विचार कधी केला जाणार आहे. दुसरी गोष्ट तिला सांगितलं जातं की तुला मी मांस मटण करू देणार नाही. जर ती अजूनही ब्राह्मण किंवा जैन धर्मातली मुलगी असली तर तिला ठामपणे असं सांगितलं जातं की मी मांस खाणार नाही. इतकंच काय तर मी माझ्या घरात सुद्धा राहणार नाही, आपण वेगळं राहू, आपला वेगळा संसार थाटू आणि मग
पुढे जाऊन तुला कुणी फोर्स करणार नाही मांस खाण्यासाठी, अशा प्रकारचे खोटे प्रॉमिसेससुद्धा त्या मुलीला केले जातात आणि लग्न करून तिचं माइंडसेट बदलेपर्यंत तिच्यासोबतचं जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात ते सगळं फेक आहे. ह्या गोष्टी कधी उघडकीस आणणार आहोत आपण आणि या गोष्टीचा त्या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे का याचाही विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या कायद्यामध्ये घेतला पाहिजे तो म्हणजे काउन्सिलिंगचा. काउन्सिलिंग करताना जेव्हा लोक तिला बसून तिचं एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे या गोष्टींचा, जसं मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्समध्ये आपण काउन्सिलिंगला जास्त महत्त्व देतो तशाच याही गोष्टींमध्ये काउन्सिलिंग खूप महत्त्वाची. एक्झॅक्टली तिला कोणत्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, एक्झॅक्टली तिची माइंडसेट काय आहे, एक्झॅक्टली तिला कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, ह्या गोष्टीचं जोवर काउन्सिलिंग होत नाही तोवर कन्व्हर्जनला कन्सर्न दिली आहे असं आपण सांगू शकत नाही. ॲटलिस्ट कमीत कमी 4 काउन्सिलिंग त्या मुलीच्या झाल्या पाहिजेत आणि तिची पूर्ण कन्सेप्ट जोवर क्लिअर होत नाही तोवर तिला कन्व्हर्जनसाठी कन्सर्न मिळाली आहे असं आपण सांगू शकत नाहीत. चौथी गोष्ट ही आहे की आपण जेव्हा रिलिजनबद्दल काउन्सिलिंग करतो त्या काउन्सिलिंगमध्ये काही महत्त्वाच्या डिटेल्स त्या मुलीला सांगणं खूप गरजेचं आहे. त्या ॲफिडेव्हिटमध्ये जसं ती ॲफिडेव्हिट देऊन कन्सर्न बरोबर आहे असं म्हणते तसंच ह्याच्याकडनंही ॲफिडेव्हिट घ्यायचं की ह्याने जे जे प्रॉमिसेस तिला केलेले आहेत ते मला रिटर्नमध्ये पाहिजेत, की वेगळं राहणार आहे, मांस मटण खाऊ देणार नाही, रिलिजियस चेंज करू देणार नाहीत, मुलांची नावं कोणाच्या ह्याच्या नसणार आहे, मुलाचं रिलिजन काय असणार आहे, ह्या गोष्टीचं सुद्धा ॲफिडेव्हिट त्याच्याकडनं घेतलं पाहिजेत आणि काटेकोर त्याचं पालन तो करतोय का ह्याचं सुद्धा त्यांच्यावरती पाळत ठेवलं पाहिजे. त्यावेळेला आपण म्हणू की हे 2 गोष्टी पॅरलल चालतात आणि व्यवस्थित चालतात. त्याचे सगळे जे काही प्रॉमिसेस तिला केल्या गेलेले आहेत ते प्रॉमिसेससुद्धा ॲफिडेव्हिटमध्ये रिटर्नमध्ये घेतले पाहिजेत आणि त्याच्यावर अंमलबजावणी होत आहे का हे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सतत पाहत राहणे ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण पाहतोत म्हणजे आमच्या काउन्सिलिंग माझ्याकडे एक मुलगी येत होती पोळ्या स्वयंपाकासाठी, तिचं नाव होतं मारिया. मी तिला खूप वेळा विचारलं की तुझं रिलिजन काय, तर तेव्हा तिनं आडनाव काय तर तिनं मला नीट सांगितलं नाही. पण जेव्हा ती पोळ्या करत होती तेव्हा ती त्याच्यात देवाचे गाणे लावत होती, म्हणजेच ती थोडक्यात ख्रिश्चन धर्म होती. मग मी तिला म्हणलं की अगं तू ज्या कास्टमध्ये आहेस ती कास्ट खूप चांगली आहे, त्याच्यामध्ये रिझर्वेशन्स असतात व्यवस्थित, मग तू ख्रिश्चन धर्म स्वीकारून तू असं काय उखाडणार आहेस. तर तेव्हा तिनं मला सांगितलं की ताई मी ह्या कास्टमध्ये असून मला सगळे रिझर्वेशन्स आहेत, मला सगळ्या सुखसुविधा भेटत आहेत आणि मी तरीसुद्धा रिलिजन ख्रिश्चन घेतलेलं आहे. आणि साहजिकच जेव्हा कम्युनिटी पूर्ण चेंज होते, कम्युनिटीमध्ये जेव्हा कन्व्हर्जन होतं तेव्हा 100% त्यांना पैसे दिले जातात. आताचं जे फ्रीडम ऑफ रिलिजन ॲक्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा SC/ST ॲक्टला मॅन्युप्युलेट केलं तर त्याच्यासाठी पण वेगळी शिक्षा आहे. हा मुद्दा खूप चांगला त्यांनी नमूद केलेला आहे, कारण सगळ्यात जास्त कम्युनिटी कन्व्हर्जन जर कुठे होत असेल तर ते SC/STच्या लोकांमध्ये जाऊन कम्युनिटी कन्व्हर्जन्स होतात. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ती लोक अक्षरशः घाबरतात की आता परत मी तिला म्हटलं की तू मग हिंदूच धर्म परत का स्वीकारत नाहीस. तर तेव्हा तिनं मला सांगितलं की ताई एका वेळेला आपण परत हिंदू होऊ शकतो का. असे कितीतरी लोक आहेत ज्यांना हा संभ्रम आहे की त्यांना असं वाटतं की एकदा रिलिजन जर चेंज झालं तर परत ते त्या रिलिजनमध्ये वापस येऊ शकत नाहीत. ह्या प्रकारच्या काउन्सिलिंगसुद्धा ह्या ॲक्टमध्ये आलेल्या व्यक्तींच्या झाल्या पाहिजेत. उदाहरणार्थ त्या व्यक्तींना सांगितलं पाहिजे की एक माणूस एका वेळेला कितीही वेळा रिलिजन चेंज करू शकतं, एकदा त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला मग ते परत हिंदू होणार नाहीत अशी भीती त्या लोकांना दाखवली जाते आणि त्यांना जी रक्कम दिली जाते ती रक्कम त्यांना वापस मागण्याची जी भीती आहे ती रक्कम साहजिकच मोठी असणार आहे. आणि समजा 5 लाख रुपये एका व्यक्तीच्या कन्व्हर्जनसाठी जर ते देत असतील तर इतके दिवस तुम्ही ते पैसे जे वापरलेत त्याचं व्याजसुद्धा तुम्हाला वापस द्यावे लागतील अशी धमकी जर तुम्ही ह्या व्यक्तींना देत असाल तर हे परत कन्व्हर्जन कसे करतील किंवा परत यांना जर काही करायचं असेल तर ह्या प्रकारचे हे जे पैसे वापस मागण्याची जी पद्धत आहे, व्याज मागण्याची जी पद्धत आहे ती व्याज मागण्याची पद्धतसुद्धा कन्सर्नमध्ये आली पाहिजे. ह्या गोष्टींचा विचारसुद्धा ही ॲक्ट करत असताना शिक्षा देत असताना झाली पाहिजे. फक्त ॲफिडेव्हिटवरती तिची कन्सर्न व्हॅलिड आहे अशा प्रकारच्या कन्सर्नला काहीही उपयोग नाही आहे. ती कन्सर्न देताना त्या मुलीची काय मानसिकता आहे,
त्या लोकांची काय मानसिकता आहे त्याचा अभ्यास झाला पाहिजे. कारण जेव्हा आम्ही ग्राउंड लेवलला काउन्सिलिंग करतो अशाच मुलींची, त्यावेळेला अक्षरशः बऱ्याच वेळेला आईवडीलसुद्धा सपोर्ट करत नाहीत, तिचे गेली निघून, आता आमच्या खानदानीची इज्जत खराब होणार. या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर ती कन्सर्न देत असेल तर ती दिलेली कन्सर्न वापस घेऊन ते कन्व्हर्जन इनव्हॅलिड आहे हे सुद्धा डिक्लेअर करण्याचे हक्क कोर्टाला आहेत का? आणि जर अशा प्रकारच्या कन्व्हर्जन इनव्हॅलिड झालं तर त्याच्यानंतर परत तो व्यक्ती त्या व्यक्तीला त्रास देणार नाही, परत तो तिला बोलणार नाही. ह्या प्रकारच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या ॲक्टमध्ये लिहिल्या पाहिजेत. इनव्हॅलिड कन्व्हर्जन झाल्यानंतरची जी प्रोसिजर काय आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहिली पाहिजे आणि अशा लोकांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे. ती व्यक्ती परत वापस आईवडिलांकडे गेल्यानंतर आईवडील तिला घरात घेतात का? घेत नाहीत, 100% घेत नाहीत. मुलगी पळून गेल्यानंतर जेव्हा तिला रिअलाईज होतं की मी चुकली आहे, परत वापस तिचे आईवडील तिला ॲक्सेप्ट करणार नाहीत म्हणून झक मारत तिला त्या घरामध्ये राहावं लागतं. परत कन्व्हर्जन प्रकारच्या वेळेस मग त्या मुलीचं राहणं कुठं असेल? इनव्हॅलिड कन्व्हर्जन डिक्लेअर झाल्यानंतर काय होईल, कसं होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार खूप डिटेलमध्ये करणं आहे. आणि हा मुद्दा अत्यंत नाजूक आहे आणि खूप मोठा आहे. ह्याला असं एवढ्याशा ॲक्टमध्ये बंद करत असताना त्या गोष्टींच्या सगळ्या कांगोरे आपण पाहिले पाहिजेत, कारण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं.